जो खेळोबा मंदिराच्या प्रवेशद्वारामध्ये जो छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवलाय, नक्की तुम्हाला साध्य काय करायचंय? शांततेत आणि धनगरांनी समजून घ्या, त्याच्या आवडून कोणाचे काही डाव आहेत का काय, ते मात्र यशस्वी कोणी होऊ देऊ नका. आणि असण्याची दाट शक्यता त्या पुतळ्याच्या माध्यमातून तेढ निर्माण करायचा अशी दाट शक्यता असती, त्याच्यावरती विचार करा. मी त्याची संध्याकाळी माहिती घेतो व्यवस्थित. परंतु माझं सगळ्यांना आग्रहाचे विनंती आहे, मराठा असो किंवा धनगर असो, तुम्ही शांततेने घ्या. आपण बसून त्याच्यावरती काय विषय त्याच्यावरती तोडगा नक्की काढू. कारण आपण मराठा समाजाने धनगर समाजाने आपल्याला कोण तोडण्याचा प्रयत्न करतोय का, असं काही डाव असू शकतो का या माध्यमातून, याचा सुद्धा भारतानं लक्ष ठेवलं पाहिजे. मग तो विषय कुठलाही असो, तो भूमचा असो किंवा तो आपल्या कळमचा असो किंवा कुठलाही असो. तर पुन्हा एकदा मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाके यांच्यामध्ये वाकयुद्ध सुरू झालेलं आहे. तर मंडळी, या संपूर्ण प्रकरणामध्ये महत्त्वाचा जो काही मुद्दा आहे तो असा आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला विरोध झाला आहे का? कुणी म्हणताय विरोध झाला आहे, कुणी म्हणताय विरोध नाहीच आहे, आणि जागेचा वाद असल्याचं या ठिकाणी समोर येत आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला कोणी विरोध करत नाही हे स्पष्टपणे सांगितलं जातं. तर पुतळा